तो पवित्र श्रावण मास की पावन उपलक्ष्य में प्रतिवर्ष की तरह हमारे इस अति पावन पुनीत बोधेगांव नगरी में जब ये सभी भक्त हमारे मंदिर में पहुंचे छत्रपति संभाजी नगर में महाराष्ट्र में इस कथा का आयोजन करने हेतु, तो इन्होंने कहा महाराज जी बड़ा ही प्राचीन स्थान है और हमारे बोधेगांव के भगवान भोलेनाथ के दरबार में जो भक्त एक बार आ जाता है, प्रणति निवेदन कर लेता है, झुक के नमस्कार कर लेता है, प्रणाम कर लेता है, तो उसकी तकदीर बना देते हैं भगवान भोलेनाथ। देखिए जरा सोचिए ना, ऐसे भगवान भोलेनाथ की कथा आज से प्रारंभ होकर के 8 दिन तक इस स्थान पर बहने वाली श्रीमद शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान कुआं, ज्ञान सागर, ज्ञान झरना, ज्ञान बावड़ी, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का अशस्वादन रसस्वादन अमृत पान करने के लिए आप और हम सभी वेदाध्ययन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टालकरी मालकरी वारकरी लोग, भक्तिमती शक्तिमती माता बहने, हम सभी इस ज्ञान गंगा की तट पर गोते लगाने के लिए तैरने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज कथा का प्रथम दिवस है। जिनको तैरना नहीं आता है चिंता मत करना, डूबोगे नहीं, लेकिन एक लोटा होना चाहिए, एक लोटा जल होना चाहिए ना। तैर तो नहीं पाओगे लेकिन एक लोटा होना चाहिए। वह लोटा लेकर के किसी नदी के तट पर चले जाना, सीढ़ियों पर ही बैठ जाना, सीढ़ियों के बल ही बैठ जाना, लोटा जो है ना वह जल में डुबो देना और उस लोटे में जल भर लेना और वह जल लेकर के अपने सिर से लेकर के अपने पैर तक छिड़क लेना, तो भी स्नान ही हो जाता है। जो तैर सकता है वह ज्यादा आनंद लेगा इस ज्ञान गंगा में गोते लगाने की, और जो नहीं तैर सकता वो प्रोक्षण कर लेगा। तो ऐसी ये शिव महापुराण कथा सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। थोड़ी कथा शेष है, महात्म्य की कथा आज होगी। शिव महापुराण काय आहे याचा अगोदर विचार केला पाहिजे। आता आपलं वारकरी, शिव महापुराण काय आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे। 18 पुराण आहेत, तुम्ही ऐकले असतील का नाही मला माहिती नाही। 18 पुराण आहे आणि त्या 18 पुराणामध्ये शिव महापुराणाचा 4था नंबर आहे। ही शिव महापुराण कथा सर्वात अगोदर भगवान शंकरानं, ही शिव महापुराण कथा सर्वात आधी भगवान शंकरानं आपल्या मुखारविंदातनं याचा प्रादुर्भाव केला। क्या किया? शिव महापुराण का आविष्कार किया भगवान शंकर ने। इट्स एन मिराकुलस प्रिंसिपल टू यू नो माय डियर। मिराकुलस म्हणजे अद्भुत, एंड द प्रिंसिपल इट मीन्स दैट तत्व, तत्व प्रिंसिपल, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स टू यू नो, गणित। आणि ज्याचं गणित कच्चं आहे ना, कोणी येईन आणि त्याला शेंदूर लावून जाईल, म्हणून गणित पक्क पाहिजे। आणि गणिताचे देवता जर का कोणी असतील तर शंकर। शिव महापुराण इज अ व्हेरी बेटर प्रिंसिपल इन धिस वर्ल्ड। लॉर्ड शिवा इज द ग्रेटेस्ट गॉड इन धिस वर्ल्ड। या जगामध्ये भगवान शंकर अतिशय ग्रेट। म्हणजे काय अर्थ होईल मराठीमध्ये त्याचा, इंग्रजीमध्ये ग्रेट महान है। असं थोडासा मराठीचा प्रॉब्लेम कधी मध्ये माझा येतो। महान, भगवान शंकर महान है, महान देवता है। वृंदावन कौन कौन गया है जरा हाथ उठा करके बोलना। हमारे कृष्ण के वृंदावन नहीं गए क्या? आप जानते हो यूट्यूब पर हमारी श्रीमद् भागवत कथाएं देख लेना। कृष्ण की भक्ति करना है बड़ी महंगी है, बड़ी महंगी है कृष्ण की भक्ति। कैसे? ठाकुर जी है ना, हाँ, वृंदावन में ठाकुर जी 56 भोग खाते हैं, 56 भोग।
और 56 भोग का ही भोग लगता है उनको रोज। हमारे वृंदावन में जाकर के देखना, श्याम रसिया हो मेरे मन बसिया, रुचि रुचि भोग लगाओ रसिया, हो प्यारी प्यारी भोग लगाओ रसिया, हो 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 रुचि रुचि भोग लगाव रसिया। याचा अर्थ असा होतो, चांगले चांगले नैवेद्य दाखवा कृष्णाला माऊल्यांनो, गोड गोड नैवेद्य दाखवा देवाला, हो 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 आहा हा भगवान श्री कृष्णाची भक्ति ऐसा नहीं है। अब मैं तो शिव महापुराण कथाएं आपको सुनाऊंगा, लेकिन शिव ही थोड़ा कृष्ण का गान करा लेते हैं, हालत से मजबूर है, रोम रोम में कृष्ण है। मेरे बाल कभी यूट्यूब पर जाकर के इतना हम वृंदावनवासी यहां तक होता है, लेकिन कहीं चपाती न बन जाए चमन गोटा, इसलिए मैं कभी कभार इसको कम करते रहता हूं। हाँ, इसलिए क्या करे, अब उम्र भी ज्यादा हो रही है, चपाती बन गया तो परेशानी हो जाएगा। चपाती चमन गोटा, चिट्ठी न कोई संदेश, चले भी गए तो कोई बात नहीं, लेकिन शादी से पहले नहीं जाना चाहिए। जिसके शादी से पहले चले गए उससे पूछना, मी कशा करता सांगतोय, कट टू कट प्रमाणावर बोलतोय मी। आम्ही वृंदावनवासी आहोत, आता मी वारकरी आहे ना। हे शैलेश भाऊनी 10 तारखेला माझं कीर्तन आहे ठेवलं, म्हणजे तुम्हाला आमच्या कीर्तनाचाही फॉर्म कळेल। कीर्तनाला मी फक्त धोतर नेसणार आणि पटका घालणार, बाकी तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल ना। आता हम वृंदावनवासी है, वृंदावन में हम जिस आश्रम में रहते हैं उस आश्रम की परंपरा ये जटाधारी की परंपरा है। बड़ी मैं कभी, अभी समय का अभाव है, समय नहीं है ज्यादा, क्योंकि यही हमको आज पूरा करना है। लेकिन आश्रम की परंपरा होती है, हर आश्रम का अपना अपना चंदन तिलक करने का प्रकार भी अलग है, उपासना का प्रकार भी अलग है। कुछ द्वैती है, कुछ द्वैताद्वैती है, कुछ विशेषता द्वैती है। चंदन अलग लगाया जाता है, कपड़ा अलग पहना जाता है, और कुछ कुछ लोगों का तो चमन गोटा चप्पी वाले साधु होते हैं। बाबा जी चप्पल नवरत्न तेल लगा करके दूल से ही चमन गोटा चप्पी ऐसा चमकता है। हाँ, होता है ना, चमन गोटे की परंपरा होती है। मैं हंसी के लिए नहीं कह रहा हूं, मैं ये वास्तविक बात आपके सामने बयां कर रहा हूं। और हमारी जो परंपरा है, हम जिस आश्रम में रहते थे ना वृंदावन में, आप चले जाना, पहले तो मथुरा लगेगा आपको। सचखंड से यदि जाओगे आप छत्रपति संभाजीनगर से, तो आपको पहले मथुरा होगा, और मथुरा से 10 किलोमीटर वृंदावन होगा। कोई भी ऑटो रिक्शा पकड़ करके पहले वृंदावन जब जाओगे ना बंधुओं, मेरे भाइयों, मेरी माताओं बहनों, तो पहले अटल्ला चुंगी लगेगा, और उस अटला चुंगी में एक आश्रम लगेगा, गीता अविनाशी आश्रम, जहां पर हम दास के रूप में रहे 10 साल। हमने बड़ी मेहनत की, सवेरे 3 बजे उठे, सब साफ सुफ करके। ये जो कुछ हम बोल पा रहे हैं, ये ठाकुर कृष्ण की, शिव की ही तो कृपा है कि आज यहाँ पर बैठ करके कुछ बोल पा रहे हैं। वो हमारे आश्रम में जो है वो जटाधारी की परंपरा है, बाल बढ़ाए जाते हैं। ये हमने कोई ऐसे ही नहीं बढ़ाए, आशीष थोडी वाढवले बाबा, मी काय मॉडेल थोडीच आहे केस वाढवायला, मी काय अभिनेताच थोडी आहे, एखाद्याला वाटलं असेल ना, ऐसा नहीं, वो परंपरा है, ये जटाधारी की परंपरा है। वारकरी संप्रदायामध्ये तर चप्पी करायला सांगितली आहे, करतात का कीर्तनकार चप्पी? सांगा बरं तुम्ही। सगळ्या कीर्तनकाराला वारकऱ्या कंपल्सरी चप्पी सांगितली आहे बाबा, सांगितली आहे का नाही? करत नाहीत, गोष्ट वेगळी। आणि म्हणून जटाधारीची परंपरा है, जटा म्हणजे केस वाढवणे। और ये जो मैंने अभी लगा रखा है, तुम्ही पॉम्पलेट वर फोटो पाहिला असेल, वो भागवत का फोटो है। ये सब ऊर्ध्व पुंड्रम मृदा कोरियात, वामन पुराणातले श्लोक है। ऊर्ध्व पुंड्रम मृदा कोरियात भस्मानम तुम त्रिपुंड्रकम। शंकराच्या कथेकरता भस्म लावावं। भस्माची जेव्हा कथा येईल पुढे, मी त्यामध्ये याचा विस्तार करेल।
हे जे मी आत्ता लावलं हे त्रिपुंड्र आहे. आता मी शंकराची कथा करतोय, पण शंकराची जरी कथा करत असलो तर आपण सगळे कोण आहोत? आपण वैष्णव आहोत, आपण वारकरी आहोत. म्हणून आपले नियमही सोडायला चालत नाहीत. म्हणून वामन पुराणामध्ये श्लोक आलाय, विष्णूच्या, रामाच्या, पांडुरंगाच्या, शंकराच्या, विष्णूच्या 24 अवताराच्या नावानं ऊर्ध्व पुंड्रम, ये जो मैंने अभी लगा रखा है, ऊर्ध्व पुंड्रम मृदा कोरियात और भस्मानम तुम त्रिपुंड्रकम, और भस्म से ये 3 रेखाएं आपको लगाना है. मानस्तो के तनये मान अयो मानु गोशु मानु अश्वेशुरी रीश वीरान मानु रुद्र भामितो बदिर हविष्मित सदा मितवा हवा महे इति हस्ते भस्मम ग्रहितवम जलमीशितम कृतवहा. इस मंत्र से भस्म को गीला करना है. भस्म कोरडं लावायचं नाही, कोरडं लावल्यावर दोष लागेल. मी पुढे त्याची चर्चा करेल. उसके अलग अलग मंत्र है. गीला कर लेना है भस्म, और भस्म गीला करके फिर मोठा विधी आहे. जाऊ द्या, आजच्या दिवसात सगळं टेन्शन घेऊन काही अलग लक्षात. तर गंध लावण्याची वेगळी पद्धत आहे. कान में कुंडल की परंपरा है, हात में रक्षा सूत्र की परंपरा है. आणि आम्ही जिथे वृंदावनामध्ये होतो तिथेही अशी परंपरा आहे. आणि परंपरा असल्यामुळे परंपरा पाळणं गरजेची आहे. ती परंपरा जर का आपण सांभाळली नाही तर मग आपलं कसं आहे माहिती का, मी कोणाचीच टीका करत नाही आणि मला टीका करण्याची गरजही नाही बरं का. कारण हेच सांगायला वेळ पुरत नाही तर कोणाचे टीकान कुठे खपल्या काढत बसतात. शिवमहापुराण कथा आहे ना, हो, कथा ऐकायची आहे. नुसते आपल्याला उपाय माहिती करून घ्यायची म्हणून कथा नाही ऐकायची. आणि मग आता रात्रीची वेळ, श्रावणाचा महिना आहे, आपण जाऊ, आपल्याला घरी करमत नाही म्हणूनही कथा नाही ऐकायची आहे. वास्तविक पाहता जीवनामध्ये खरोखर काहीतरी प्राप्ती झाली पाहिजे. आपण इथे आलोय काहीतरी प्राप्त करण्याकरता आलोय. जो जे वांछिल तोते लाहो प्राणी जात. माऊली ज्ञानोबराय म्हणाले ना पसाय दानामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ह्या ज्या काही ओव्या आल्या याला एक सेपरेट नावच दिलंय नंतर, पसाय दान. इथे आलोय तर काहीतरी प्राप्त केलं पाहिजे. काय प्राप्त केलं पाहिजे? जीवनामध्ये येऊन सनातन धर्माच्या अंगानं तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आम्ही सनातन धर्मामध्ये जन्माला आलो. नुसतं जन्माला आलो नाही तर वारकरी पिंडात जन्माला आलो. या वारकरी पिंडामध्ये जन्माला येऊन आपल्याला पांडुरंगाच्या उपासनेची पद्धत माहिती पाहिजे, शंकराच्या उपासनेची पद्धत माहिती पाहिजे. एवढी शिवमहापुराण कथा आपण ऐकतोय, टी व्हीवर ऐकतो, पण खरं सांगा अजूनही बरेच लोक चुका करतात का नाही महादेवाची पूजा करताना? खरं सांगा. मी तुम्हाला नाही सांगत आहे पण खरं आहे का नाही, महादेवाच्या पूजेला गेल्यावर आपण अजूनही चुका करतोय का नाही? कारण की आपण टी व्हीवर कथा ऐकतो पण एवढे डिटेल्स आपल्याला भेटत नाही. डिटेल्समध्ये आपण गेलं पाहिजे. एखादा पेपर आहे, 100 मार्काचा पेपर आहे, 35 वर पास आहे. मग 35 वर पास आहे म्हणून काय 35 साठीच प्रयत्न करायचे? आपण तर 95 98 साठी प्रयत्न केले पाहिजे ना. याला म्हणतात डिटेल्स. आणि डिटेल्स प्राप्त करण्याकरता लक्षात घ्या, डिटेल्स प्राप्त करण्याकरता जीवनामध्ये 3 गोष्टी पाहिजे. जीवनामध्ये काय पाहिजे? 3 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुची दीक्षा पाहिजे. म्हणजे गुरु दीक्षा, किसी गुरु का मंत्र होना चाहिए जीवन में. एक, संतों का अनुग्रह होना चाहिए, म्हणजे संतांची कृपा असली पाहिजे. 2, गुरुचा मंत्र पाहिजे. 1, संतांची कृपा पाहिजे. 2, आणि मग ज्याच्या जीवनामध्ये गुरुचा मंत्र आहे, गुरुचं मार्गदर्शन आहे, त्याच्याच इथे संतांची कृपा होते. ज्याच्या इथे गुरुचा मंत्र आहे, संतांची कृपा आहे, त्याच्याच इथे भगवंताची कृपा होते. गुरुमंत्र, संत अनुग्रह आणि भगवत कृपा. आवाज येतोय ना? या 3 गोष्टी आहेत. परंपरेवरनं लांबलं तर मी सांगत होतो भगवान श्री कृष्ण राम, बड़ी महंगी भक्ति है हमारे कृष्ण की. करना तो है, छोड़ने को नहीं बोल रहा हूं. पण आता हे सोपं आहे म्हटले आपलं. 1 बेलाचं पान, बस 3च गोष्टी शंकराला. काय नावं सांगा बरं पटापट. हां, बेलाचं पान 1, आणखीन दुसरी भस्म, आणि तिसरी तिसरी गोष्ट काय? पाणी नाही आहे. बेलाचं पान झालं 1 बरोबर, भस्म झालं 2, आणि तिसरी गोष्ट काय म्हटले? काय म्हटले?
खायची वस्तू आहे. हा ना, नैवेद्य. पण कोणता नैवेद्य आवडतो भगवान शंकराला? लड्डू. कौन सा? चूरमा के लड्डू. ताईनी बरोबर सांगितलं, एकदा टाळी वाजली पाहिजे. हे बघा, चुरम्याचा लाडू घरीच बनतो, बरोबर. बेलाचं पान, गावात बेलाचं झाड असतं, तिथूनच आपण तोडून घेतो. आणि भस्म प्रत्येकाच्या घरी असतं. हे काहीच विकत आणावं लागत नाही, इतका सोपान स्वस्त देव आहे म्हटले भगवान शंकर. याच्या उलट कृष्णाची भक्ती जर का करायची असेल म्हटले तर भगवान श्री कृष्णाला ठाकुर जी होते ना, देखा होगा ना भागवत में, वो तो भागवत में हम रखते हैं, ठाकुर जी की मूर्ति श्रृंगार किया जाता है, ठाकुर जी का कपड़ा पहनाया जाता है, मुकुट पहनाया जाता है, और ऊपर से जो मोर लगाया जाता है. वो आरती भी तो गाते हैं ना हम. श्री बांके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं, बांके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं, बांके बिहारी तेरी. जय हो श्री राधे. आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं. मैं आरती गाऊं, प्यारे आपको मनाऊं, आरती गाऊं, प्यारे तुमको मनाऊं. मैं आरती गाऊं, प्यारे तुझको रिझाऊं, श्याम सुंदर तेरी आरती गाऊं, हे गिरिधर तेरी आरती गाऊं. श्री राधे हरि बोल. श्री बांके बिहारी तेरी आरती गाऊं, बांके बिहारी तेरी आरती गाऊं, बांके बिहारी तेरी आरती गाऊं, बांके ही भागवताची आरती आहे. कोणी कोणी ऐकलेली आहे तुमच्यापैकी? आत्ता जी मी म्हटलोय. ठीक है. वृंदावनची भागवताची आरती है. बड़ा दिल गार्डन गार्डन हो जाएगा ऐसी. लेकिन अभी श्रावण का मास है, ऐसा कुछ नहीं है. शिव महापुराण ही ज्यादा लख रहे लोग भाई हमारी. वैसे तो हमारा भागवत, देवी भागवत सब मेन है. यूट्यूब पर सब डला है हमारा. गरुड़ पुराण है, भागवत है, देवी बहुत सारी कथाएं हैं. ये शिव महापुराण, ये कृष्ण के यदि भजन गाए तो शिव दौड़े चले आते हैं. भगवान कृष्णाची भक्ति श्रेष्ठ है, सुलभ है, लेकिन थोड़ा महंगा है. और अभी जमाना थोड़ा सस्ते का है ना. हाँ, सस्ते का जमाना है तो फिर हमको भगवान भी सस्ता ही पकड़ना पड़ेगा. और भगवान शंकर सस्ते हैं. उनके पास में तो खजाना है, भंडार भरे पड़े हैं. खुद को राख लपेटे फिरते, औरों को देते धन धान. ऐसा गीत है, मैं कभी सुनाऊंगा. स्वतः अंगाला राख लावतात भगवान शंकर, रुद्राक्षाची माळा घालतात, भस्म लावतात, गळ्यामध्ये वासुकी सर्प घालतात,
तेलाचा खर्च येऊ नये बरं का काका, तेलाचा खर्च येऊ नये म्हणून जटा वडाच्या झाडाच्या पानाचा चीक लावतात, उसको बटके पत्ते का जो रस होता है वे लगाते हैं, तेल का भी खर्चा नहीं। कितने सस्ते हैं शंकर, जस्ट थिंक अबाउट इट, वन मोर टाइम, थोड़ा विचार करा। पेट्रोल का खर्चा नहीं है शंकर को। मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, पेट्रोल का खर्चा नहीं। वैसे तो 2 पेट्रोल पंप आपके गांव में है, मेरा दिल बड़ा खुश हो गया, मैंने बोला ये हाईटेक गांव लग रहा है बहुत, जब मैंने गांव में जब आया मैं पहली बार। लेकिन भगवान शंकर पेट्रोल का खर्चा नहीं, बहुत दाम बढ़ गए, अभी महंगाई डायन खाए जाता है, बड़ा ही बढ़ रहा है, ठीक है, पेट्रोल का खर्चा नहीं। और गर्मी के दिन है, कई सारे लोगों के घरों में एसी लगी होगी, कूलर लगे होंगे, बिल एक्सटेंशन हो जाता है, 100 के ऊपर यूनिट चले जाए तो डबल का रेट होता है, तो पैसा ज्यादा लगेगा ना। भगवान शंकर लाइट बिल भी बचाते हैं। भगवान शंकर आला ना बरं का, भगवान शंकर आला लाइट बिल भरावं लागत नाही एमएससीबीचं, इतका स्वस्ता देव आहे, पहा तुम्ही, इतना सस्ता क्यों? सोम मंगलम भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, गिरिजा है संग दासी है मेरे भोलेनाथ, गिरिजा है संग दासी, भोले तेरी जटा से बहती है गंगाधारा, भोले जटेमध्ये चंद्राला लावलंय, आणि चंद्र म्हणजेच उजड, चंद्र म्हणजेच लाईट, लाईट बिल नाही भरना पड़ता, सस्ता देव बड़ा संसार। और ग्रामपंचायतची नळपट्टी पाणीपट्टी सुद्धा भरावं लागत नाही। सोम मंगलम, धार टपक रही है कि नहीं? आज भी वो भगवान शिव के पिंडे के ऊपर वो जलधारी लगी होती है कि नहीं? ये इसीलिए है, डोक्यामधल्या जटेमध्ये अर्धी गंगा असल्या कारणानं ती सतत धार टपकते आहे, लाईट बिल भरावं लागत नाही, पाणी पट्टी भरावी लागत नाही, गाडीचाही खर्च लागत नाही। आणि मग अशा देवाची भक्ती केली तर आपले पैसे वाचणारच आहे। आणि शंकराची भक्ती करताना तुम्ही खरं सांगा, जास्ती काही विकत आणावंच लागत नाही, एकदा विकत आणलं। याच्या उलट बाकीच्या देवाच्या भक्ती सुलभ आहे, श्रेष्ठ आहे। अपने अपने इष्ट देवताओं की भक्ति वो श्रेष्ठ है, उसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं, लेकिन थोड़ा महंगा है, बाकी सब ब्रांड है, बाकी सब। और भगवान शंकर को दे दिया तो भी अच्छा, असं नहीं है। भगवान शंकराला काजू कतली दिली, गुलाब जामुन दिली, रसगुल्ला दिलं, खात नहीं असं नहीं, खाते हैं, लेकिन कोई जोर जबरदस्ती नहीं है। और कृष्ण को बेल का पत्ता, ठाकुर जी कहेंगे भैया सटिया गए हो क्या, दिमाग में पानी भर गया है क्या? अरे मैं कृष्ण हूं भैया, मैं तुलसी के, और मैं तो मैं तुलसी की माला पहनने वाला हूं। हो तेरी बाकी अदाने ओ सांवरे, मुझे तेरा दीवाना। बाकी वाकड़े उभे हैं तो वाकड़ा मुकुट है, वाकड़ा सब चीजें टेढ़ी 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 टेढ़ी, सब टेढ़ा, सब टेढ़ा। भगवान कृष्णाचं महाग आहे सगळं, आणि भगवान शंकराचं स्वस्त आहे। आणि म्हणून या भगवान शंकराचं भक्ती करायला सोपे आहे, पण कथा ठेवायला थोडे महागच झाले ना। आणि ऐकायचं आहे म्हटल्यावर देवाचं तसं ऐकूही नाही। और ये तो बात तय है, जिथं माणसाला निशुल्क भेटतं आणि फ्री भेटतं त्याचं महत्व माणसाला राहत नाही, हेही खरंच आहे। ऐके नाही, लोक म्हणते जाऊ द्या, आणि मग ऐके नाही। आणि थोड़ा जरा जिथं खोका जब हाथ आएगा कॉलर टाइट, और जो गड्डियों का काम हो तो लोग कहते हैं हाँ कुछ अंदर की बात है, यही तो सस्पेंस की बात है। 10 मिनट में कथा को विराम दे रहा हूं। महात्मा देवराज ब्राह्मण की कथा होगी। भगवान शंकर तो ऐसे ये शिव महापुराण कथा 18 पुराण आहेत, मी सांगत होतो त्याच्यावरनं व्याख्या लांबली। त्या 18 पुराणामध्ये शिव महापुराण ही भगवान शंकराची कथा आहे। आणि ही शिव महापुराण कथा भगवान शंकरानं कोणाला सांगितली माहिती आहे? सर्वात अगोदर आपल्या पत्नीला पार्वतीला
भगवान शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिला. शिवमहापुराणात लिहिलं आहे, कैलास संहितेत. भगवान शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिला, प्रणव पंचाक्षराची दीक्षा दिली, म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा गुरुमंत्र दिला. गुरुमंत्रामध्ये म्हणजे तुम्ही म्हणाला असं असतंय होय, नवऱ्यानं बायकोला गुरुमंत्र द्यायचा असतो होय, द्यायचा असतो, पण कव्हा जेव्हा लई मोठा बाबा असला तवा, बर का. हा असं नाही तर वेगळा अर्थ घ्यायचे तुम्ही. म्हणजे शंकर कोण आहे, पार्वतीचे कोण आहे, पती. और शिव ने पार्वती को अनुग्रह, गुरु दीक्षा, आपल्या भाषेत गुरुमंत्र म्हणा हवं तर. शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिला, म्हणजे नवऱ्यानं बायकोला गुरुमंत्र द्यायला चालतो, पण नवरा शंकरासारखा अधिकारी पाहिजे. शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिला आणि गुरुमंत्र दिल्यानंतर पार्वतीनं शंकराला प्रणव पंचाक्षर, प्रणवाबद्दल ओम नमः शिवाय बद्दल विचारलं. पुढे चर्चा शिवमहापुराणामध्ये आली. ओम नमः शिवाय ये शिवमहापुराण का मूल मंत्र आहे. 9 करोड जर का जप केला ओम नमः शिवाय, ओम एकाक्षर परब्रह्म आहे, सूक्ष्म प्रणव आहे, स्थूल प्रणव, मी पुढे त्याची व्याख्या करेल जेव्हा ते कथा येईल. आणि नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र आहे. पंचाक्षराचा जप करायचा आणि ओम लागल्यावर तो षडाक्षर होतो. या षडाक्षर किंवा पंचाक्षर मंत्राची दीक्षा भगवान शंकरानं माता पार्वतीला उजव्या कानामध्ये 3 वेळेस, डाव्या कानामध्ये 3 वेळेस दिली. आणि मग दीक्षा दिल्यानंतर सगळी शिवमहापुराण कथा सांगितली. ही शिवमहापुराण कथा माता पार्वतीनं भगवान शंकराकडून या विश्वामध्ये, या जगामध्ये सगळ्यात आधी ऐकली. नीट लक्ष द्या. पार्वतीनं शंकराकडून ऐकली आणि पार्वतीनं ही कथा आपल्या मोठ्या मुलाला कार्तिक स्वामीला सांगितली. कार्तिक स्वामींनी आपल्या आईकडून ऐकली आणि कार्तिक स्वामीनं भगवान नंदीला, भगवान शंकराच्या वाहनाला नंदिकेश्वराला सांगितली. नंदिकेश्वरानं ही कथा कार्तिक स्वामीकडून ऐकली आणि नंदिकेश्वरानं कार्तिक स्वामीकडून ऐकून ब्रह्मदेवाच्या 4 मुलांना सांगितली, ज्यांचं वय 5-5 वर्षाचं आहे. वय वाढतही नाही आणि वय कमी होत नाही. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे 4 कुमार त्यांना म्हटलेलं आहे. वेदाचं प्रतिनिधित्व करतात. एक एक वेद आपल्या मुखानं म्हणतात. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राख्य सहस्रपाद सभूमी वगैरे वगैरे. हे 4 वेद आपल्या मुखानं म्हणणारे हे 4 सनत कुमार यांना ती कथा सांगितली. आणि सनत कुमारांनी कोणाला सांगितली ती कथा? सनत कुमारानं व्यासाला सांगितली. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासानं सूताला सांगितली. आणि सूत महाराज नैमिषारण्य तीर्थामध्ये ज्या सूतानं 88,000 ऋषीला भागवत सांगितली, त्या सूत महाराजांना 18 पुराणाच्या कथा एक एक करून वेगवेगळ्या कालखंडामध्ये 88,000 शौनकादिक ऋषींना कुठे सांगितल्या? नैमिषारण्य तीर्थात सांगितल्या. 17 पुराणाच्या कथा झाल्यावर 88,000 शौनकादिक ऋषी गृहस्थाश्रमी आहे. त्यांचे लग्न झालेले आहे, पण ते भगवंताचे निस्सिम भक्त आहे. आणि यावेळेस ते सूताकडे आले आणि सूत महाराजाला म्हणाले, इस बार हम शिव का चरित्र सुनना चाहते हैं, कृपा करके आपके ज्ञानपूर्व वाणी से हमको ये कथा सुनाकर हमको कृतार्थ कीजिए. आणि मग शिवमहापुराण कथा सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतात. सांगितलं शिवमहापुराण कथा हे शंकराचं आत्मतत्व आहे, मूलतत्व आहे. यामध्ये शंकराचं चरित्र आहे. भागवतामध्ये 12 स्कंद आहे. शिवमहापुराणामध्ये 7 मुख्य संहिता आहे, 5 उपसंहिता आहे. शिवमहापुराणाच्या 7 संहिता आहे. विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2, शतरुद्र संहिता 3, कोटिरुद्र संहिता 4, उमा संहिता 5, कैलास संहिता 6 आणि वायव्य संहिता उत्तरार्ध आणि पूर्वार्ध 7. या 7 संहिता आहे. संहिता म्हणजे श्लोक. भागवतामध्ये जसे 12 स्कंद आहेत ना, तसे याच्यामध्ये या 7 संहिता आहेत. या 7 संहितेमध्ये 24,000 श्लोक आहेत. भागवताचे 18,000 श्लोक आहेत. देवी भागवताचे 18,000 श्लोक आहेत. रामायणाचे 24,000 श्लोक आहेत. विष्णू पुराणाचे 23,000 श्लोक आहेत. गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहेत. पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. नारद पुराणाचे 25,000 श्लोक आहेत. तसं आपण जे ऐकत आहोत किंवा ऐकणार आहोत याचे 24,000 श्लोक आहेत. किती? 24,000 श्लोक आहेत. 7 संहिता आहेत. आणि या 24,000 श्लोकामध्ये 7 संहिते मुख्य महात्म्याचे 7 अध्याय आहेत. आता महात्म्य म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचं महात्म्य असल्याशिवाय उपयोग नाही. जसं भागवत का ऐकावं? तर धुंदुकारीनं पाप केलं, वैश्यागमन केलं, मदिरापान केलं,
आणि मग तो मरण पावला तर पिशाच झाला, तर त्याच्या भावानं त्याला मंडपाच्या 7 पेरी बांबूमध्ये बसवलं. बांबू म्हणजे ऊस, आणि ऊसाला जसे कांडे किंवा पेरे असतात, हिंदी में गांठ कहेंगे. एक बांस होती है जिसको 7 गांठ थी. एक बांबू होता ज्याला 7 कांडे होते, त्या 7 कांडी बांबूमध्ये त्याला बसवलं आणि त्याचा उद्धार केला. बरोबर आहे ना. तसं या शिवमहापुराणामध्ये महात्म्य देवराज ब्राह्मणाची कथा ऐकत आहोत. अतः श्री शिव महापुराणम महात्म्यम अथ प्रथमोध्याय. शौनक उवाच. 88,000 शौनकादिक ऋषीने सूत महाराजांना विचारलं, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत वित प्रभो, आख्याही में कथा सा पुराणानाम विशेषतः. शंकराच्या कथेचं काय महात्म्य आहे आणि काय विशेषता आहे ते आम्हाला सांगा. आणि बरं बाकीच्या कथा काही कमी आहे का? ग ग ग ग गगन शिवलीलामृतन राम विजयन हरी विजयन काशीखंड. आता मग हे बरोबर आहे ना. एवढं डोक्यात घुसना बिन डोक्यात राहीना बिन. आता फॉर्म मध्ये सध्या शिवमहापुराण 2-4 वर्षापासून. मुझे तो ऐसा लगता है कि बाकी देवता थोड़े नाराज भी हो सकते हैं अभी, क्योंकि हाँ वो होता है ना, कोई फिल्म लग जाए नहीं तो हाउसफुल होती है. अभी फिलहाल वर्तमान समय में नाउ दिस प्रेजेंट टाइम ऑल ऑफ वर्ल्ड एवरी टेम्पल ऑफ लॉर्ड शिवा इज हाऊसफुल टू यू नो. आता सध्या शंकराचं कोणतंही मंदिर पहा, किती कान्या कोपऱ्यात असू द्या, तिथंही लोक आहे. एखादं गेलं का इथं मला कोणी बसूच देईना व माय, तिथं जाऊन पाहिलं तर तिथं काय आहे, तिकडे पण काय आहे म्हटलं. सगळीकडे गर्दीच आहे, गर्दीच आहे. असं नाही आहे, लक्षात घ्या. शंकराची भक्ती जरूर करावी, पण माझ्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी तुम्हाला शिवमहापुराण कथा सांगायला आलो आहे, पण शास्त्र संमत जे सिद्ध आहे ते आपला वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. कुलदेवताला सोडायचं नाही 1, इष्टदैवताला सोडायचं नाही 2, ग्रामदेवताला सोडायचं नाही 3, उपास्य कळतं. जैसे हमारा कुलदेव वेंकटेश बालाजी है. कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यम दैवमानिकम. उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वजः. उत्तिष्ठ कमलाकांतं त्रैलोक्यं मंगलम गुरुमात समस्ता जगता मधुकैटभारे वक्षो विहारिणी मनोहरस्थित जनप्रियदानशीले श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम. ये रोज गाना ही पड़ता है मुझे. पुन्हा कुलदैवत बालाजी है ना. हाँ, मी कोण आहे? वारकरी आहे. जरी चमन गोटा नाही आहे पण वारकरी आहे ना. महायोग पीठे तटे भुईमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. तडिद्वाससंनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरमचित्प्रकाशं वरं विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाचंही रोज म्हणावं लागतं. काकडा म्हणायला वेळ नाही कधीतरी म्हणून दाखवू. उठा उठा प्रभात झाली. आमच्या घरामध्ये रामायणाचं परंपरा आहे. हम राम जी के राम, ये हमारा इष्ट दैवत है. हमारे रोम रोम में कृष्ण है. रोम रोम में कृष्ण है, इसलिए कृष्ण की भी भक्ती है. आणि हे झाल्यानंतर गुरुचा जप, ते झाल्यानंतर पित्रांना दक्षिण दिशेकडे रोज नमस्कार, आई वडिलांना नमस्कार, सासू सासऱ्याला नमस्कार, आणि मग तुम्ही शंकराची पूजा करू शकता. असा क्रम आहे, अशी पद्धत आहे. आता आजकाल आपण उठलं सुटलं पाहतो. मी वस्तुस्थिती सांगतोय. शंकराची पूजा 1 लोटा जल नाही, तुम्ही 3 लोटा जल चढवा,
पण शंकराची पूजा करण्याच्या नादात बाकीचं रेग्युलरचं जर सोडून दिलं तुम्ही तो कोई भी आपको बचाने वाला नहीं है. मग शंकराची भक्ती का करावी तर महात्म्य सांगितलं देवराज ब्राह्मणाचं की सांगितलं भगवान शंकराची कथा मनाला निर्मळ करणारी आहे. काय करणारी आहे? मनाला निर्मळ करणारी आहे. देवराज नावाचा ब्राह्मण शौनक सांगतात, शौनकांनी विचारलं की क्यों शिव की कथा सुने हम. चांगला माणूस तर तरेलच. उद्यापासून एक नियम आहे शिव महापुराणात लिहिलं, शक्य होईल तेवढं पांढरे कपडे घालावे शंकराची कथा ऐकताना. एक, रुद्राक्षाची माळा घालून सगळ्यांनी कथा ऐकावी. 2, आणि भस्म लावून कथा ऐकावी. 3, पांढरे कपडे रोज शक्य नाही. भगवान शंकराचं लग्न लागेल एक दिवस कथेमध्ये, त्या दिवशी आपण पांढरे कपडे घालू, बाकी तुम्ही कोणतेही घाला, हरकत नाही. किरातांच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. महात्म्यामध्ये सांगतात सूत सूत महाभागम धन्यस्त्वं परमार्थविद अद्भुतेयम कथा दिव्यां श्रावित कृपया हिण. त्या किराताच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. आता ब्राह्मण म्हटल्यावर तुमच्या काय लक्षात येतं बरं? सांगा ना. अरे बोलो बोलो, खुलके बोलो ना. ब्राह्मण म्हणजे काय बुवा? देवा, धोतर आहे की नाही, पाठीमागे शेंडी, मंत्र गिंत्र है कि नहीं, अशा पद्धतीनं. अब कोई कुल में भी ब्राह्मण के यदि आ जाए लेकिन वो कर्म न करे तो उसको क्या कह सकते हैं? उसको कुछ नहीं कर सकते. हा देवराज नावाचा ब्राह्मण कुळात जन्माला आला, परंतु जीवनामध्ये त्यानं एकही कर्म ब्राह्मणाचं केलं नाही. सगळे विपरीत कर्म केले. अनाचार, अत्याचार, दुराचार, स्नान संध्या कभी उसने किया नहीं जीवन में, कभी भगवान की पूजा नहीं की, कभी गुरु की आराधना नहीं की, कभी जीवन में अन्नदान किया नहीं, कभी सत्कार में उसने दान नहीं किया. याच्या उलट लोकांकडनं पैसे उसने घेतले, लोकांना बुडवलं. आता शिवमहापुराणात लिहिलं आहे महात्म्यात, एक तर लोकांकडून पैसे घेऊ नाही आणि घेतले, आणि घेऊन जर का टाइमात नाही दिले आणि ते जर का बुडवले तर निश्चित या ठिकाणी दोष लागतो असं यामध्ये लिहिलं आहे. हे शिवमहापुराण में लिखा है. एक तर घेऊच नाही, घेतले तर टाइमात द्यावे. पण बरेच जण आमच्या तिकडचं मी सांगतोय बरं का, बरेच जण पैसे उष्णेच याच्यासाठी घेतात की ते द्यायचेच नसतात. बरोबर आहे का? यानं बऱ्याच जणांचे पैसे घेतले, लुबाडलं, लोकांना फसवलं, लोकांचे पैसे वापस नाही केले. पैसे उसने घेऊन वापस न देण्याच्या दोषामुळे, नीट ऐका, दोषानंच पाप घडतं. लोकांचे पैसे घेऊन बुडवल्यामुळे याला दोष लागला. त्या दोषाचं रूपांतर पापात झालं, पापाचं रूपांतर रोगात झालं, सर्व शरीराला रोग लागला, रोगयुक्त शरीर झालं. आणि जेव्हा रोगयुक्त शरीर झालं तर तुम्हाला माहिती आहे स्थिती काय आहे. खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा, कपडे जोपर्यंत कडक आहे, खिसा फुल आहे, तोपर्यंत दुनिया भी सलाम ठोकती है साहब. एकदा तुमच्या खिशातले पैसे जाऊ द्या, कोणी हिंग लावून सुद्धा विचारायला तयार होत नाही. अशी स्थिती याची झाली. जेव्हा घरी यानं पैसे देणं बंद केले, शरीराला रोग लागला, हा बिमार झाला, तेव्हा घरच्यांनाही याचा तिरस्कार केला. हा घराच्या बाहेर निघाला आणि घराच्या बाहेर निघून भिक्षा मागत मागत प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये आला. त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये याला शंकराचं मंदिर दिसलं. जीवनामध्ये पहिल्यांदाच हा त्या मंदिरामध्ये प्रवेश करता झाला आणि त्या मंदिरामध्ये यानं 7 दिवसाची शिवमहापुराण कथा ऐकली. याला ऐकायची नव्हती पण नाविलाज होता ना. म्हणजे मंदिरामध्ये हा गेला, आराम करू लागला, रात्रीची कथा चालू होते. लोक म्हणले तुझ्या डोक्यात पाणी गिनी भरलं का काय, तुला काही कळतं का नाही? अरे कथा चालू आहे भाऊ, उठून बस. हे उठून बसलं आणि शिवपुराण कथेचे दिव्य शब्द याच्या कानामध्ये प्रविष्टोयम कर्णरंध्रेण, भागवतात एक श्लोक आलाय. या कानाच्या द्वारे जर का तुम्ही खरोखर दिव्य कथा मन एकाग्रन प्रसन्न करून ऐकलं तर निश्चित शिवमहापुराणाचं फळ आहे आणि बदलही जीवनामध्ये काही ना काही होतात.
हा देवराज नावाचा ब्राह्मण शिवमहापुराण कथा ऐकता ऐकता काय योगायोग याचा म्हणावा. जीवनामध्ये एकही पुण्य केलं नाही, सगळे पापच केले, पण मरायच्या आधी इच्छा नसताना कोईना शिवमहापुराण कथा ऐकली. प्रतिष्ठानपूर म्हणजे पैठणच्या शंकराच्या मंदिरात जाऊन आणि कथा ऐकता ऐकताच तिथे मरण पावला. आता शंकराची कथा ऐकता ऐकता मरण पावला तर नेण्याकरता भगवान शंकराचे पार्षदगण आले. कैलास लोकाहून विमान आलं, हा विमानामध्ये बसला आणि कैलास लोकाला निघून गेला. था पापी जाने वाला था यमलोक लेकिन चला गया शिवलोक. यही तो शिव कथा की खासियत है, यही तो शिव कथा की खासियत है. 2 मिनट का भजन कर लेंगे जरा खड़े होकर के. सगळ्यांना जागेवरच पाऊली फुगडी खेळायचे 2 मिनट और उसके बाद शिवजी तुमसे मिलने का सत्संग बहाना है, भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना